भडगाव तालुक्यातील कसगाव गावात करोडपती डीपीवरील अवैध वीज कनेक्शन बाबत सार्वजनिक तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणावर सामूहिक जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कसगाव येथील भूषण नामदेव पाटील यांच्यावर गावातीलच सुमारे 10 जणांनी लाथाबुक्क्यांनी लोखंडी गज व लाकडांनी बेदम मारहाण केली। हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातील पैसेही काढून घेतल्याचे समोर आले आहे। या मारहाणीचा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे। दरम्यान काही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून व्हिडिओमध्ये एक आरोपी काही हातात घेऊन मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे। या घटनेमुळे भडगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही टीका होत आहे। या हल्ल्यात भूषण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराला 4 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे। त्यांच्यावर सध्या चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान जखमी भूषण पाटील यांनी आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी रुग्णालयातूनच हल्लेखोर आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा नोंदवण्याची आणि न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे। भूषण नामदेव पाटील राहणार कसगाव, सदर मी करोडपती डीपी शेतातली याच्यावरचा अर्ज दिला होता बेकायदेचे कनेक्शन व वीज चोरीचा। मनात राग धरून संदीप गदरसिंग पवार याने मला रविवारी 15 तारखेला 1:52 पितांबर यांच्या घराजवळ येऊन डिस्कोर गाडीवरती थांब म्हणे मादरचोद गाडी देऊन परत घराकडे गेला। त्याच्या घराकडून येऊन त्याचे घरातले जयदीप गदरसिंग पवार, बबलू जयदीप पवार, सुनील भाऊसाहेब पवार, प्रदीप भाऊसाहेब पवार, वीरेंद्र उर्फ बंटी मंगल पवार, ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार, शांतीलाल धरमसिंग पवार व ईश्वर जगन्नाथ पवार व रवींद्र प्रल्हाद पवार एक समजे जमून येऊन संदीप गदरसिंग पवार याच्या हातात गजचं तुकडं होतं, जयदीप पवार याच्या हातात लाकडाचा दांड होता व बंटी याच्या हातात प्लास्टिक दांड होता। यांनी येताच मला मारहाण सुरुवात केली। ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार यांनी मला मागून पकडून ठेवलं, मारत राहिले। तोपर्यंत ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार यांनी माझ्या खिशात हात घालून मोबाईल व पैसे काढून घेतले। मी ते पैसे हिसकवण्यासाठी गेलो होते त्या हातामधून संदीप गदरसिंग पवार याने माझा डावा हातावरती गजचं तुकडं टाकून माझा हात फ्रॅक्चर केला। त्याने पैसे ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार याने पैसे खिशात घातले आणि मोबाईल माझा 25,000चा खाली आपटून फोडून टाकला। त्यानंतर मला खाली आडं पाडून दणादण यांनी मारहाण सुरुवात केली। कोणी लात्या बुक्क्या वाटे, कोणी कशा वाटे, एवढं मारून मी बेचूत पडलो। त्यानंतर रवींद्र प्रल्हाद पवार यांनी परत मला मारहाण करून याची मायचा घोसाडायला मारून टाका असा दम दिला व मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। माझी पोलिसांना एकच कडकडीची विनंती आहे, आरोपींना अटक करा आणि मला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।